काय जेवायला हे बघ जेव. वरुण, तू उपाशी राहून स्वतःला शिक्षा देत नाहीयेस, तर तुझ्या आईला देतोयस. अरे तू नीट जेवला नाहीस म्हणून तिने पण काही खाल्लेलं नाहीये. आई तू 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 बस. अरे तू बस आधी जेव. अरे असं काय करतोय तू का नाही खाल्लंस? जेव जेव थांब घे. अरे असं काय करतोयस? हे बघ तुला अभ्यास वगैरे करायचा असतोस एक घास घे जेव तू. जेवते आई आय एम सो सॉरी. आई मी ना फक्त माझाच विचार केला. माझ्या लक्षातच आलं नाही की तू आमच्यासाठी आजवर किती केलंयस. आता आता इथून पुढे असं उपाशी राहायचं नाही. जेव. तूही नाही राहायचं. तू जेव आधी. ताई, नशिबान आहेस तू. तुला तुझ्यावर माया करणारी 2 मुलं आहेत. पण माझ्या नशिबी ते सुख नाहीये. So now this is my turn, okay? रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवणचा शहारा जरा येऊन ह्या मनाला. सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे. सई काय झालं? सर तुम्ही कायम माझ्यासोबत असेच राहा. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. डोंट वरी, मी तुम्हाला सोडून कधीही कुठेही जाणार नाही. ओके? सर तुम्हाला माहित नाहीये तुम्ही माझ्यासाठी काय आहात ते. कदाचित मला ते शब्दात तुम्हाला सांगता येणार नाही. लहानपणापासूनच आईची वरुणची जबाबदारी होती माझ्यावर. त्यामुळे कधी कोणाकडे हट्ट करणं, कोणावर रुसणं, कोणावर हक्क गाजवणं हे कधी जमलंच नाही मला. पण नंतर तुम्ही आलात माझ्या आयुष्यात आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. जगण्याचा खरा अर्थ तुमच्यामुळे समजलाय मला. पण मगाशी जेव्हा किचन मध्ये एक गोष्ट घडली ना, तेव्हा माझ्या अक्षरशः काळजाचा ठोका चुकला होता. तुम्हाला काही झालं तर ते नाही राहू शकत तुमच्याशिवाय. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर.
आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू. I love you too. I really do. तू पण एक प्रॉब्लेम आहे आपल्या दोघांमध्ये. काय? सर 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 म्हणणं हे प्रॉब्लेम आहे. ते तुम्ही प्रेम करता ना माझ्यावर. खूप. मग आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला असं सर सर म्हणतो का? मला देवांश म्हणून हाक मारा ना. तुम्हाला माहितीये मला किती आवडतं तुमच्या तोंडून फक्त देवांश ऐकायला. माझे कान तरसत असतात नेहमी. आणि खरं सांगू, जेव्हा तुमची देवांश म्हणून हाक ऐकतो ना तेव्हा असं वाटतं मला मला आयुष्यात सगळं काही मिळालंय. आणि त्या एका हाकेसाठी मी 7 समुद्र पार पण येऊ शकतो. सिरियसली. त्यामुळे इथून पुढे मला सर सर म्हणणं बंद करा. ओके? हो, पण तुम्ही पण मला आहो जाऊ नका ना करत जाऊ. एकेरी आवाज देत जा मला. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल आहे ते. कारण मला जितकं प्रेम आहे ना तुमच्यावर त्यापेक्षा कितीतरी जास्त आदर करतो मी तुमचा. त्यामुळे तुम्हाला एकेरी नावाने हाक मारणं माझ्यासाठी तरी इम्पॉसिबल आहे. पण तुम्ही मला फक्त देवांशच म्हणायचं. ओके? ओके सर. हा, सॉरी देवांश. बेटर बेटर. सई, तुला काय वाटतं का हा देवांश तुझ्यावर खरं प्रेम करतो? नाही 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 सई, तुझ्यावर खरं प्रेम हा विक्रम करतो फक्त. आणि देवांशच्या तर आता आपल्यामधला देवांश